राज ठाकरेंच्या गंगाजल वक्तव्याविरोधामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकरांनी ही बॅनरबाजी केली आहे। गंगाजलच शुद्ध आहेच, मात्र काहींच्या विचारांचं काय असा सवाल करत शिवसेनेनं मनसेला डिवचलंय। गंगा नदी अशुद्ध झाली असून ती साफ करण्यात यावी असं वक्तव्य राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये केलेलं होतं आणि याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेनं ही बॅनरबाजी केलेली आहे। राज ठाकरेंच्या गंगाजल वक्तव्याविरोधात ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। गंगाजल शुद्धच आहे, मात्र काहींच्या विचारांचं करायचं काय असा सवाल या बॅनरमधून विचारण्यात आलेला आहे आणि सध्या हे बॅनर हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। गंगाजल शुद्धच आहे, मात्र काहींच्या विचारांचं काय असा सवाल करत हा बॅनर लावण्यात आलेला आहे। शिवसेनेनं मनसेला या बॅनरमधून डिवचल्याचं पाहायला मिळतंय। गंगा नदी अशुद्ध झाली असून ती साफ करण्यात यावी असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि या वक्तव्याचाच शिवसेनेनं समाचार घेतलाय। तर या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, मनसेच्या जो राज ठाकरे जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा आता शिवसेनेनं समाचार घेतलेला आहे। बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि हे बॅनर हटवण्याचं सध्या काम सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। सेना भवन समोरच हे बॅनर लावण्यात आलं होतं आणि त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे गंगा स्नान करत असल्याचं पाहायला म्हणजे कुंभमेळ्याच्या दरम्यान आणि हे बॅनर लावलं होतं। त्यावरच हे सगळं होत असताना एकंदरीतच जे मनसेचे नेते आहेत या ठिकाणचे संतोष साळी ते हे बॅनर काढण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर आता महापालिकेची जी बॅनर काढण्याची गाडी असते ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। बाकीचे सगळे बॅनर काढत होते, तिकडे हा पण काढला पाहिजे होता, पण हा काढण्यात का नाही आलाय? हा काढण्यात का नाही आलाय? सेना भवन समोर म्हणून काढण्यात नाही आलाय? नाही, आम्हाला माहित नाही। महानगरपालिकेवरती सत्तेमध्ये असल्यामुळे महानगरपालिका घाबरत असेल, पण आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणाला भीक घालत नाही। त्यांना जेव्हा भीती होती ना तेव्हा आमच्याकडे आलेले होते हे लोक। सत्तेत असल्यामुळे काढलं जात नाहीये का? हो, सत्तेचा दबाव आहे नक्की 100%। त्यामुळे बॅनर काढायसाठी आला होता, काय झालं नेमकं? तुम्ही बॅनर काढणार का आता? पोलिसांनी सांगितलं की आम्ही आता काढत आहोत, तुम्ही थांबा, आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने आणि महानगरपालिका आम्ही कारवाई करतोय। आता शेवटी मनसेचा कुठेतरी दबाव आहे ना, नाही जर प्रशासनाने ऐकलं नाही तर मनसेच्या पद्धतीने ते उत्तर द्यायला तयार आहे। नक्कीच, पण या बॅनर मध्ये काय खटकलं? आम्हाला खटकण्यापेक्षा हे बालिश बुद्धी हो, ह्याच्याकडे काय खटकणार का नाही, ह्या बालिश बुद्धीचे खेळ असेच करत असतो हा। सगळ्यांचे आमचे जे जिकडे सगळ्यांचे इतर बाकीच्यांचे जे बॅनर काढले तर त्यावेळेला हा पण बॅनर काढणं गरजेचं। बॅनर काढण्यासाठी मनसे आक्रमक मोड मध्ये दादर शिवाजी पार्कात असं म्हणूया। शिवसेनेचा बॅनर हा शिवसेनेचा किंवा बोलतात ना शिंदे शिवसेनेचा किंवा उबाटा शिवसेना असा प्रश्न नाही, ही बालिश बुद्धी आहे। ही ज्यांनी लावले ना हा बालिश बुद्धीचा प्रकार आहे। दादर माहीमकर ह्या ह्याच्यातनं सुटलेले या बालिश बुद्धीतनं वाचलेले। जर हा बॅनर काढला नाही तर भूमिका काय असेल? बॅनर काढला नाही तर आम्ही आमच्या मनसे पद्धतीने काढून टाकू बॅनर, आणि आमची तेवढी आहे बोलतात ना हिंमत किंवा ह्या गोष्टी आम्हाला आजमायचं तर आजमावावं। पोलिसांनी म्हणून या गोष्टीला समोर जावं। आता पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलंय? पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली की सगळे जसं काढतायत तसं आपण काढण्यात यावं। आता पोलिसांनी बॅनर लावणं कितपत योग्य आहे? चौकात आता तो शेवटी प्रत्येकाचा प्रश्न आहे, गुढीपाडव्याचा आहे, बुद्धीचा प्रश्न आहे। बुद्धी जशी मोठा बॅनर तेवढी छोटी बुद्धी ही त्यातनं दिसून येते। पण आता पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? पोलीस प्रशासन आता कारवाई करेल, नाही केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने करू। तुम्ही बॅनर फाडणार का जर पोलिसांनी नाही काढलं? पोलिसांनी जर नाही काढलं तर आम्ही फाडणार किंवा काय करायचं आम्ही आमचं ठरवूनच आहे। बघू शकता पोलिसांनी आम्हाला सांगितलं काढतो, आम्ही त्यांच्या पद्धतीने कारवाई करू। आपण एकत्र बघू शकतो तर आता ही सगळी तर शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवरून आता हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मनसैनिक सर्व आक्रमक झालेले आहेत, मनसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांनी हा बॅनर काढून टाकण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। मात्र जर हा बॅनर काढला नाही तर मनसे स्टाईलनं आपण हा बॅनर काढू असा इशारा देखील या मनसैनिकांनी दिलेला आहे। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत। मनोज, सध्या काय स्थिती तिथे पाहायला मिळते? मनसैनिक आक्रमक झाले?
अगदी बरोबर आहे. मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. तो बॅनर आहे जो आज लावण्यात आलेला होता, ते आक्रमक झालेले आहेत. तो बॅनर आहे जो आज लावण्यात आलेला होता, परंतु याला अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी जे बोलले होते तिच्या अप्रत्यक्षपणे हे लिहिलेलं तिच्यावर आहे आणि त्याचाच राग जो आहे तो मनसैनिकांना आलेला पाहायला मिळतोय. हे मनसेचे जे स्थानिक शाखा अध्यक्ष आहे संतोष साळी हे या ठिकाणी आलेले आहेत आणि हा बॅनर काढण्याचं सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीनं हे बॅनर काढणारी जी गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. या विभागाचा अनेक ठिकाणी असे प्रकारचे बॅनर जे आहेत ते सकाळचे काढलेले आहेत, परंतु हा बॅनर मात्र काढला नव्हता. त्यामुळे जे शाखाध्यक्ष यांचं म्हणणं होतं की जसे इतर बॅनर काढले तसे हे बॅनर का नाही काढलेलं आणि हे बॅनर काढायलाच पाहिजे असं त्यांनी हे केला. जर पुढच्या काही मिनिटामध्ये हे बॅनर काढलं गेलं नाही तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं हे बॅनर काढू असं त्यांनी सांगितलं. एकंदरीतच या ठिकाणी आता शिवाजी पार्क पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि बॅनर आम्ही काढतोय असं सांगत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु पुढचे 10 मिनिटं मात्र जर हे बॅनर निघालं नाही तर मनसे त्यांच्या पद्धतीनं हे अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते काढतील. आपल्यासोबत स्वतः संतोष साळी आहे. बॅनर काढण्याचा तुम्ही इशारा दिलेला आहे, पोलीस काढतील म्हणतायत, तुम्ही किती वेळ देणार आहात? पोलीस त्यांच्या आणि महानगरपालिका जे आत्ता इकडे जसे बॅनर काढत होते तसे काढावे. हा पण बॅनर आम्ही त्यांना त्यांची मागणी केलेली आहे. आणि ही जी आहे ना लिहिता बोलतात हे लहान जेवढा मोठा बॅनर तेवढी लहान बुद्धी असे बॅनर लावून यांनी दाखवलेले स्वतःची बुद्धी या सरवणकरांनी. पण याच्यामध्ये प्रत्यक्षपणे काही टीकात्मक लिहिलेलं नाहीये. प्रत्यक्षपणे टीकात्मक लिहिण्याची असं बघा ना, त्यावरती स्वतःवरती टीका केली त्यांनी. गंगाजल शुद्ध आहे आणि ह्यांची बुद्धी कमी आहे हे ह्या वाक्यातनं खरोखर कळतं त्यांच्या. जर आता हे बॅनर निघाला नाही तर मनसे काय करणार? प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर मनसे त्या पद्धतीने उत्तर द्यायला तयार आहे. सक्षम. किती वेळ देणार आहात? वेळ त्यांना आहे बघा, आता जे आहे नाही केलं तर आम्हाला काय वेळेची बंधनं नाही आहेत, आम्ही कुठल्याही वेळेत काही करू शकतो. तर आपण बघितलं यांनी सांगितलं आहे की पोलिसांनी हे आत्ताच बॅनर जर काढलं तर ठीक, नाही तर मनसेच्या पद्धतीनं केव्हाही हे बॅनर काढतील. परंतु आता आपण बघू शकतो ही गाडी आलेली आहे, त्यांच्यासोबत काही कर्मचारी सुद्धा आहेत आणि हे कर्मचारी खाली उतरतील आणि हा बॅनर काढतील. त्यावेळेस त्याचा विरोध सुद्धा होण्याची शक्यता आहे. परंतु अशी पण एक शक्यता आहे की हे बॅनर काढत असताना जे सरवणकर यांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कुठे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त आहे. परंतु पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला समजणार आहे की नेमकी या ठिकाणची परिस्थिती कशी असेल. पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत हा बॅनर काढण्यासाठी. मुंबई महापालिकेची जी गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहेत. मनसेनं या ठिकाणी जे वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या आत जर हे काढण्यात आलं तर ठीक, अन्यथा मनसेच्या पद्धतीनं की कोणत्याही क्षणी हे बॅनर काढतील असं त्यांनी इशारा दिलेला आहे. मनोज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे की या परिसरातील इतर बॅनर पोलिसांनी याआधीच काढलेले होते, मात्र हा बॅनर अद्याप काढला नव्हता आणि त्यावरूनच मनसैनिक आक्रमक झाले. हा बॅनर अद्यापही न काढण्याचं काही पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय का? अगदी बरोबर आहे. हा बॅनर काढण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर पोलिसांनाही याची माहिती मिळाली की पोलिसांनी सुद्धा मुंबई महापालिकेकडे याची तक्रार केलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे आणि ही गाडी आलेली आहे आणि जे बॅनर काढणारे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की एकतर मोठा बॅनर आहे तो व्यवस्थितरित्या काढावा लागणार आहे कारण रस्त्यावर वाहतूक सुद्धा असते, वाहतुकीला सुद्धा कुठे अडथळा झाला नाही पाहिजे. हे सगळं बघून आता हे कर्मचारी जे आहेत ते हा मोठा जो बॅनर आहे तो काढण्यासाठी आता आपण बघू शकतो हा कर्मचारी वर चढलेला आहे आणि बॅनर कशा पद्धतीनं काढायचं यासाठी तो तयारी करत असल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच बॅनर हा मोठा आहे आणि हा बॅनर काढत असताना कुठेही दुर्घटना होऊ नये कारण रहदारीचा रस्ता आहे, वाहनं कंटिन्यू सुरू असतात, त्यामुळे या ठिकाणी हे सगळं सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे. जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी हे बॅनर काढण्यासाठी आता वर चढलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हा बॅनर काढण्यात येईल. परंतु हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे की
शिवसेनेच्या वतीने जे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती झालेलं आहे ते येतात का, आणि ते जर या ठिकाणी आले तर मात्र गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला बघू शकतो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनेक बॅनर्स लागलेले असतात, परंतु हे जे बॅनर लागलेलं आहे ते राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सभेमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यापूर्वीसुद्धा जे वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगाने इनडायरेक्टली त्यांच्यावर ही टीका केलेली आहे. आणि म्हणूनच मनसेनं सुद्धा तक्रार केलेली होती. त्यानंतर आज सकाळी या परिसरामध्ये जे काही बॅनर्स होते ते बॅनर्स तर काढलेले होते, परंतु हे बॅनर मात्र तसंच ठेवलं होतं. आणि मग त्यांनी इशारा दिला होता की हे बॅनर आम्ही काढणार म्हणून. आणि जसे शिवाजी पार्क पोलिसांना याची माहिती मिळाली त्याचबरोबर मुंबई महापालिकेला सांगितलेलं आहे. आणि आता मुंबई महापालिकेचं हे पथक या ठिकाणी जे बॅनर काढणारं पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि बॅनर काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मनोज, आपण ही दृश्य सध्या बघतोय की या ठिकाणी आता हे पालिकेचे कर्मचारी आलेले आहेत आणि हे बॅनर हटवण्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी आता मनसैनिक उपस्थित होते, त्यांना आता ही कारवाई होताना दिसतेय, त्यामुळे काहीच जो आक्रमकपणा होता तो निवळताना दिसतोय का? हा, अगदी बरोबर आहे. मनसेने इशारा दिला होता त्यानंतर हे बॅनर काढू म्हणून, परंतु त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन असेल किंवा मुंबई महापालिका असेल हे सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत. आणि हे बॅनर न काढल्यामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो अशी जी विनंती आहे ती पोलिसांनी महापालिकेला केली होती. आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर या ठिकाणी ही गाडी पाठवण्यात आलेली आहे. सकाळच्या वेळी ही गाडी आलेली असताना आजूबाजूच्या परिसरात जे काही बॅनर होते ते बॅनर तर काढले होते, परंतु हे बॅनर मात्र तसंच ठेवलेलं होतं. आणि त्यामुळेच मनसैनिकसुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. आणि आता हे बॅनर काढण्यासाठी मुंबई महापालिकेची जी गाडी आहे ती आलेली आहे आणि पुढच्या काही मिनिटामध्ये हे पूर्ण जे बॅनर आहे ते काढतील. आणि त्यानंतर मात्र हा विषय जो आहे तो थंड होण्याची शक्यता आहे. परंतु यावर आता एक अशी पण शक्यता आहे की मनसैनिक जे आहेत जे हे बॅनर लावलं होतं त्याला उत्तर म्हणून पुन्हा ते बॅनरबाजी करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज, सदा सरवणकरांचे त्यांचे जे मुलगे आहेत समाधान सरवणकर यांनी हे बॅनर लावल्याची माहिती समोर आली होती, त्यामुळे समाधान सरवणकर यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली होती का या बॅनर संदर्भात? हो, या संदर्भात त्यांची आपल्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितलं आहे की हे सगळं जे आहेत एकीकडे हिंदुत्वाचा प्रचार करायचा आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या संदर्भातल्याच ज्या काही गोष्टी असतील त्यावर टीकासुद्धा करायची, अशा प्रकारची ती प्रतिक्रिया आली होती. परंतु या बॅनरवर जे मजकूर लिहिलेला आहे त्याप्रमाणे 60 कोटीहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलेलं आहे आणि अखंड हिंदू एकात्मतेचा जागतिक संदेश दिला आहे. हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. ज्या ज्यावेळी हिंदू एकत्र होतो त्यावेळी अशा प्रकारच्या जे हिंदूमध्ये फूट पाडण्याची वक्तव्य काही राजकीय नेत्यांकडून येतात अशी सुद्धा प्रतिक्रिया समाधान सरवणकर यांनी दिली होती. त्यामुळे आता हे बॅनर काढल्यानंतर पुन्हा ते बॅनरबाजी करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच मनोज, तर आता या ठिकाणचा जो वाद निर्माण झाला होता तो काहीसा आता निवळताना दिसतोय, कारण महापालिकेनं देखील ही कारवाई सुरू केलेली आहे. बॅनर हटवण्यात येत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर शिवसेनेनं हे लावलेलं बॅनर आता हटवण्यात येत आहे आणि या बॅनरवरून वाद निर्माण झालेला होता. मनसैनिक आक्रमक झाले होते. मनसेनं अल्टिमेटम दिलेला होता, मात्र हा अल्टिमेटम पूर्ण होण्याआधीच हे बॅनर हटवण्यात आले. मनसेची जी काही अवस्था झालेली आहे ही वारंवार होत राहणार. काही मतदारांनाच कळत नाहीये की यांची खरी भूमिका काय आहे. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की हिंदूंवरती टीका करणं कुठेतरी टाळायला पाहिजे. कारण की आपण जर गंगेबद्दल बोलला तर नक्कीच ते स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपण बोला, करणं गरजेचं आहे. पण आपण महाकुंभ मेळाव्याबद्दल बोलला ते चुकीचं आहे आणि हिंदूंना याबाबत नक्कीच दुःख झालेलं आहे. 44 वर्षानंतर हा एक योग आला होता महाकुंभचा. त्यानंतर आज 60 कोटीहून अधिक हिंदू त्या ठिकाणी एकजूट झालेले होते. त्या महाकुंभ स्नानामध्ये आज त्यांनी भाग घेतलेला आणि प्रत्येक हिंदूच्या श्रद्धेचा भाग होता. पण वारंवार आज हिंदूंवरती टीका केली जाते, महाकुंभ मेळ्यावरती टीका केली जाते, 60 कोटी आल्यावरती त्याच्यावरती आकड्यावरती टीका केली जाते. गंगा नदीला आपण माता मानतो, देवी मानतो आणि तिलाच आपण प्रदूषित करतो. हा आमचा मूळ विषय आहे. कळलं?
तर ही जी मंडळी आहेत हे असे काहीतरी बॅनर लावून स्वतःचा प्रसिद्धी घेण्यासाठी केलेला हा त्यांचा स्टंट आहे, तर त्यांना गांभीर्याने घेण्यात पॉईंट नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मिठी नदीच्या गाळामध्ये पैसा खायचा आणि तो त्याच पैशाने निवडणुका लढवायच्या, अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार तू? त्यांना काय कळणार आहे गंगेचं महात्म्य आणि प्रदूषणाचं महत्त्व? त्यामुळे ह्या लोकांना फार महत्त्व देऊ नका.